कुटुंबातील कलहाला कंटाळून एका 30 वर्षीय तरुणानं पत्नीला व्हिडिओ कॉल करून आपलं आयुष्य संपवलं। त्याच्या पत्नीनं घटना सुरू असताना स्क्रीन रेकॉर्डिंग केलं। मनोज निर्मल असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून मनोजचा पत्नीसोबत वाद झाला होता, तेव्हापासून ती माहेरी राहत होती। मनोजनं रविवारी संध्याकाळी गळफास तयार केला। त्यानंतर नागदामध्ये राहणाऱ्या त्याच्या पत्नी जयश्रीला व्हिडिओ कॉल केला। तू परत ये अशी विनवणी मनोजनं केली, पण जयश्रीनं घरी परतण्यास नकार दिला। त्यामुळे मनोजनं व्हिडिओ कॉल सुरू असताना गळफास लावून घेण्यास सुरुवात केली। जयश्रीनं स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलं होतं, त्यामुळे घटनेचा व्हिडिओ समोर आला। काही वेळानंतर जयश्रीनं व्हिडिओ पती मनोजच्या मोबाईलवर पाठवला। हा व्हिडिओ सोमवारी सकाळी पोलिसांनी पाहिला। मनोज इंदूरच्या परदेशीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास होता। कौटुंबिक वादाला कंटाळून त्याची पत्नी जयश्री काही दिवसांपासून माहेरी राहत होती। मनोज निर्मल एका कुरिअर कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अमरेंद्र सिंह यांनी दिली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे। मनोजने त्याच्या पत्नीला रविवारी व्हिडिओ कॉल केला होता। कॉल सुरू असतानाच त्यानं छताला असलेल्या पंख्याला फास लावून आत्महत्या केली। ही घटना त्याच्या पत्नीने स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली। तिचा मोबाईल आम्ही जप्त केला आहे, असा तपशील अमरेंद्र सिंह यांनी दिला। या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे। मनोजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या घटनेने इंदूरमध्ये खळबळ माजली आहे। मनोजच्या कुटुंबियाने दिलेल्या माहितीनुसार तो संध्याकाळी कामावरून परतला होता। जेवल्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला। मुलगा आणि सुनेत वाद होते। सून गेल्या 4 महिन्यापासून माहेरी राहत होती। त्यानं आत्महत्या केली, पण आम्हाला काही सांगितलं नाही। आईनं मनोजला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं। त्यानंतर तिने आक्रोश केला। तिचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि शेजारी जमले। मनोजला MY रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं।